नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, महाराष्ट्र सरकारतर्फे जे शेतकरी फळबाग लागवड करत आहे त्यांच्यासाठी 2018-19 पासून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबवली जाते आणि या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारची जी फळबाग लागवड करायची असेल तर त्या फळबाग लागवडीसाठी 100% जे अनुदान आहे ते अनुदान दिले जाते. तर आजच्याच या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड जी योजना आहे त्या योजनेसाठी अनुदान कशा प्रकारे मिळत आहे, त्या योजनेसाठी पात्रता निकष काय असणार आहे, तर कोणकोणत्या फळांच्या बागेसाठी हे अनुदान मिळत आहे आणि त्यामध्ये फळामध्ये लागणाऱ्या कोणकोणत्या मशागतीसाठी किती प्रकारे अनुदान मिळते आणि या योजनेसाठी आवश्यक जी डॉक्युमेंट आहेत ती डॉक्युमेंट कोणती आहेत आणि या योजनेचा अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत फळबाग शेतीसाठी अनुदान दिले जाते. तसेच प्रत्येक वर्षी तुम्ही 31 मे ते 30 नोव्हेंबर या कालावधीमध्ये या योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज देखील करू शकता. तर आता पुढे आपण या योजनेची सविस्तर माहिती बघूया. तर पहिल्यांदा बघा या योजनेसाठी अनुदान कशा प्रकारे मिळते. तर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना पहिल्या वर्षी 50% अनुदान, तर दुसऱ्या वर्षी 30% आणि तिसऱ्या वर्षी 20% अशा पद्धतीने एकूण 100% अनुदान मिळत आहे. परंतु लाभार्थी शेतकऱ्यांना दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षीच्या अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी लागवड केलेल्या झाडांचे जीवितांचे प्रमाण कोरडवाहू झाडांसाठी 80% आणि बागायती झाडांसाठी 90% असणे गरजेचं आहे. म्हणजेच तुम्ही या योजनेअंतर्गत जर पात्र झाला तर तुम्हाला पहिल्या वर्षी 50% अनुदान मिळणार आहे आणि तुम्हाला दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी जर अनुदान घ्यायचं असेल तर तुम्हाला तुमच्या फळबाग लागवडीचं 80 ते 90% जी झाडं आहेत ती झाडं जगवणे आवश्यक आहे. जर हे सरकारद्वारे निश्चित केलेले प्रमाण कमी झाले तर शेतकऱ्यांना स्वतःच्या खर्चाने झाडे आणून पुन्हा एकदा जिवंत झाडाचे प्रमाण सरकारने दिलेल्या प्रमाणानुसार राखणे बंधनकारक असणार आहे. वर दिलेल्या नियमांचे पालन केल्यानंतरच राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी जे अनुदान आहे ते अनुदान मिळणार आहे. तर आता पुढे बघूया या योजनेची पात्रता निकष काय असणार आहे. तर पहिल्यांदा आहे अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा मूळचा रहिवासी असणे आवश्यक आहे. लाभार्थी शेतकऱ्यांना फळबागेची लागवड करण्यासाठी शेतामध्ये ठिबक सिंचन बसवणे बंधनकारक राहील. ज्या अर्जदार शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह हा फक्त शेतीवरच अवलंबून आहे अशा शेतकऱ्यांना पहिले प्राधान्य दिले जाईल आणि नंतर इतर शेतकऱ्यांचा विचार केला जाईल. तर पुढे आहे या योजनेअंतर्गत लाभ हा फक्त वैयक्तिक शेतीचा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांनाच दिला जाईल व इतर संस्थांच्या मार्फत शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर 7/12 असणे गरजेचे आहे. त्यानंतर पुढे आहे शेतीमध्ये जर हिस्सेदारी असेल तर हिस्सेदाराच्या संमतीने शेतकऱ्यांना स्वतःच्या हिश्श्याच्या शेतजमिनीमध्ये या योजनेचा लाभ दिला जाईल. अर्जदार शेतकऱ्याने जर सरकारद्वारे सुरू करण्यात आलेल्या इतर योजनेअंतर्गत फळबाग लागवड केलेली असेल तर अशा वेळेस ज्या क्षेत्रात फळबाग लागवड केली आहे ते क्षेत्र सोडून वरील नियमानुसार इतर क्षेत्रामध्ये लाभ दिला जाईल. तर या योजनेचं अनुदान कशा प्रकारे मिळणार आहे बघा. तर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 50, 30 आणि 20 या प्रमाणामध्ये अनुदान दिले जाईल. आता यामध्ये उदाहरणार्थ म्हणून आपण पेरू फळासाठी 10x10 मीटरवर जर पेरू लागवड केली असेल तर त्यासाठी तुम्हाला अनुदान कशा प्रकारे मिळणार आहे बघा. तर पहिल्यांदा कोणकोणत्या बाबीसाठी अनुदान मिळते बघा. तर खड्डे खोदण्यासाठी, कलम लागवड करण्यासाठी, नांग्या भरण्यासाठी, ठिबक सिंचनद्वारे पाणी देण्यासाठी आणि पीक संरक्षणासाठी. तर खड्डे खोदण्यासाठी बघा पहिल्या वर्षासाठी 9,947 रुपये अनुदान मिळणार आहे. तर कलम लागवड करण्यासाठी 10,060 रुपये. तर नांग्या भरण्यासाठी पहिल्या वर्षी कोणतंच अनुदान मिळणार नाही आणि पहिल्या वर्षी ठिबक सिंचनाद्वारे पाणी देण्यासाठी 23,047 रुपये. तर पीक संरक्षणासाठी 2,155 रुपये मिळणार आहेत. तर एकूण पहिल्या वर्षासाठी तुम्हाला 45,209 रुपये जे अनुदान आहे ते मिळणार आहे. आणि त्यानंतर जर तुम्हाला दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षासाठी अनुदान मिळवायचं असेल तर तुमची 80 ते 90% झाडे जगवणे आवश्यक आहे. तर दुसऱ्या वर्षासाठी तुम्हाला कशा अनुदान मिळणार आहे बघा. नांगे भरण्यासाठी 2,012 रुपये. तसेच पीक संरक्षणासाठी 3,170 रुपये मिळणार आहेत. असे एकूण दुसऱ्या वर्षासाठी बघा 5,182 रुपये तुम्हाला मिळणार आहेत आणि तिसऱ्या वर्षासाठी पीक संरक्षणासाठी फक्त 3,170 रुपये मिळणार आहेत. असे एकूण पहिल्या वर्षाचे 45,209 रुपये, दुसऱ्या वर्षाचे 5,182 रुपये आणि तिसऱ्या वर्षाचे
3,170 रुपये, एकूण मिळून 53,561 रुपये जे अनुदान आहे ते तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर त्यांनी खाली काय माहिती दिलेली आहे बघा. लाभार्थी शेतकऱ्याने 7/12 फळबाग लागवड केल्याची नोंद करून घेणे आवश्यक राहील. तर तुम्ही फळबाग लागवड केल्यानंतर तुमच्या 7/12 तुम्ही कोणत्या फळांची लागवड केलेली आहे ते तुमच्या 7/12 नोंद करून घेणे आवश्यक आहे. आणि त्यानंतर या योजनेअंतर्गत मिळणारी अनुदानाची रक्कम ही लाभार्थी शेतकऱ्यांच्या आधार कार्डशी जोडलेल्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल. तर आता पुढे बघूया महाराष्ट्र राज्यातील जे विविध जिल्हे आहेत त्या विविध जिल्ह्यांच्या कोणत्या फळांच्या कोणत्या व्हरायटीसाठी हे अनुदान मिळणार आहे. तर पश्चिम महाराष्ट्रामधील जे सर्व जिल्हे आहेत त्या सर्व जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना आंबा, पेरू, डाळिंब, मोसंबी, कागदी लिंबू, सीताफळ, आवळा, नारळ, चिंच, जांभूळ, अंजीर आणि चिक्कू ही सर्व जी फळे आहेत आणि त्या फळापुढे त्यांची व्हरायटी दिलेली आहे त्या व्हरायटीसाठी हे अनुदान मिळणार आहे. तर त्याच्या खाली आहे मराठवाडा विभागातील सर्व जिल्हे. तर मराठवाडा विभागासाठी आंबा, मोसंबी, कागदी लिंबू, सीताफळ, अंजीर, पेरू, डाळिंब, संत्रा, चिक्कू, आवळा, चिंच आणि जांभूळ या सर्व फळांसाठी हे अनुदान आहे. आणि त्याखाली आहे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला म्हणजेच विदर्भातील जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांसाठी आंबा, काजू, पेरू, डाळिंब, संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, सीताफळ, आवळा, चिंच, जांभूळ, फणस, अंजीर आणि चिक्कू या सर्व फळांसाठी विदर्भातील जिल्ह्यांना हे अनुदान मिळणार आहे. तर आता शेवटी बघूया या योजनेसाठी लागणारी आवश्यक ती डॉक्युमेंट कोणकोणती आहेत आणि या योजनेचा तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे. तर पहिल्यांदा बघूया डॉक्युमेंट कोणकोणती लागणार आहेत. तर अर्जदार शेतकऱ्याचे आधार कार्ड, 7/12 आणि 8चा उतारा, जातीचा दाखला, हमीपत्र आणि शेतीमध्ये हिस्सेदार असल्यास सर्व हिस्सेदारांचे संमतीपत्र. तर या योजनेचा तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे बघा. तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला शासनाची जी अधिकृत वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जायचं आहे आणि वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला होम पेजवर ऑनलाईन ॲप्लिकेशन हा पर्याय दिसेल. त्या ऑनलाईन ॲप्लिकेशन पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड अनुदान योजना या योजनेवरती क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या योजनेसाठी लागणारा जो अर्ज आहे तो अर्ज तुमच्यासमोर ओपन होईल. तर तुम्हाला त्या अर्जामध्ये जी माहिती विचारलेली आहे ती माहिती सविस्तर भरायची आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला जेव्हा डॉक्युमेंट सांगितलेले आहेत ते डॉक्युमेंट तुम्हाला ऑनलाईन यावरती अपलोड करायचे आहेत. आणि हे दोन्ही झाल्यानंतर तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. तर मित्रांनो, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी जी आवश्यक माहिती होती ती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. जर यामध्ये तुम्हाला काय अडचण वाटल्यास खाली कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे ते देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील. धन्यवाद.